संडे स्पेशल फिश थाली रेडी झाली आहे आपली. पापलेटचं सार, थोडासा चिकट भात, कोळंबी फ्राय आणि हलवा फ्राय, 2 चपात्या सोबत कांदा. मस्त एकदम. जसं माझ्या मम्माने बनवलंय तसं तुम्ही पण एकदा ट्राय करा तुमच्या घरी तुमच्या पोरांसाठी. आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. चला आपण रेसिपी बघूया. इथे मी सारासाठी एक पापलेट घेऊन आली आहे. इथे हा एक मोठा हलवा आणलाय मी. इथे मी 1 किलो कोळंबी आणली आहे. माझ्या मुलांना कोळंबी फार आवडते. फ्राय केलेली कोळंबी फार आवडते त्यांना. आणि मी कोळंबी साफ करताना त्याच्यातलं ते काळा दोरा असतो तो काढून टाकते. कोळंबी साफ करून झालेली आहे. हलवा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. सोबत पापलेटी धुवून ठेवल्या साईडला मी. कोळंबी 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आज मी संडे स्पेशल म्हणून मुलांच्या आवडीची प्रॉन्स इथे पापलेट आणले सारासाठी. हलवा घेतलाय फ्राय करण्यासाठी आणि हलव्याची डोकी मी सारात टाकणार आहे. आता मी ह्या तिघांना मॅरिनेशन करून घेते. मी प्रॉन्स ही फ्राय करणार आहे. थोडीशी चटणी करेन त्याची. ही आलं लसूण कोथिंबीर पेस्ट 2 चमचे मी आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट टाकली आहे. तीच पेस्ट टाकणार आहे. मोठा असा लिंबू पिळून घ्यायचा किंवा कोकम आगळ लावलं तरी चालेल. कोकम आगळ मिक्स आणि लिंबू असं लावलं तरी चालेल. ह्यालाही लिंबू पिळून घेते मी. लिंबूसोबत मी कोकम आगळ पण सर्व मच्छीला लावून घेतलं आहे. थोडासा आंबटपणा यावा म्हणून. बाकी नंतर मी आपले बेसिक मसाले, हळद, मीठ, मसाला हे सर्व लावून छान असं मॅरिनेशन करून ठेवते आहे. इकडे चांगलं व्यवस्थित प्रत्येक एक पीसला प्रॉपर असं लावून घ्यायचं आहे. कोळंबीलाही चांगलं मॅरिनेशन करून घेतलं आहे मी. इथे मी मच्छीचं सार करत आहे. त्यासाठी किसलेलं खोबरं हे मी फ्रीजमध्ये किसून ठेवते. 1 छोटा कांदा, 2 मोठे टोमॅटो, 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. हा मी मच्छीचा मसाला करून ठेवते. ह्याच्यामध्ये बेडगी मिरची, धने सर्व काही मिक्स आहे. तर हे मी 3-4 चमचे टाकते. हा मसाला तिखट नाही आहे माझा, कलरसाठी आहे. आपण धने आणि मिरची भिजवतो ना, तर त्याचा मसाला केला आहे मी. ह्याला मी एकदम मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. एकदम बारीक. एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे. कढीपत्ता टाकला, लसूण टाकले ठेचलेली, थोडासा कांदा टाकला. चांगलं असं परतून घ्यायचं. हलकासा गुलाबी होऊ द्यायचा. मग अशी वाटलेलं आपलं मच्छीचं वाटण हे ह्यात टाकून घ्यायचं. मिक्स करायचं. जितकं पातळ करायचं तितकं पाणी घ्यायचं. सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला एक उकळी आली की आपण मग अशी पापलेट ठेवला आहे मॅरिनेशन करून ते ह्यात सोडून द्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. साराला चांगली उकळी आली आहे. त्यात मी 3-4 कोकम टाकते. कोकम टाकून छान असं मिक्स करून घेतलं. उकळी आली आहे साराला. मी आता सर्व मच्छी एकत्र टाकते आहे. बारीक गॅसवरती आता हे 10 ते 12 मिनटं शिजू देत. साराला चांगली उकळी आली आहे. आता गॅस बंद करते. हलवा फ्राय करण्यासाठी मी 1 वाटी रवा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, थोडीशी हळद, मसाला, थोडंसं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मच्छी फ्राय करण्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालं आहे. मी हलव्याला छान असं कोटिंग करून घेते आहे. तेल गरम झालं की हलव्याच्या तुकडे साईड बाय साईड तळायला सोडून द्यायचे. चांगले फ्राय झाले की दुसरी साईड पलटून घ्यायची. आता आपण इथे थोडीफार कोळंबी पण फ्राय करून घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा अगोदर. नंतर जसं भाजतो आपण तसं कमी मोठा करत जायचं. तोपर्यंत मी फिश थाली रेडी करून घेते. संडे स्पेशल फिश थाली रेडी झाली आहे आपली. कसं झालंय सार्थक? एकदम मस्त झालं मम्मा. हा बघा कोळंबी कशी गपचूप उचलतोय. कशी झाली मच्छी? एकदम छान बनली. चांगलं छान पण बनलंय. जसं माझ्या मम्माने बनवलंय तसं तुम्ही पण एकदा ट्राय करा तुमच्या घरी तुमच्या पोरांसाठी. हिला फक्त कोळंबी आवडते. आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. छान सुंदर असं सार झालेलं आहे.
मच्छी पण मस्त झाली आहे बघा. मस्त झाली आहे.